नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळचे 4 वाजता मी ब्लॉग शूट करायला घेतलं होतं आणि आता वाजलेत 5. तर राजवीरला ना स्कूलमधून घेऊन सुद्धा मी आले होते ना, आता चहा मला ठेवायचं होतं. एकदा तो स्कूलमधून आला ना, तर मग माझं खूप जास्त टेन्शन कमी होऊन जातं. म्हणजे बाहेर जाण्याची मला काही गरज पडत नाही. घरचेच कामं असतात आणि घरचे कामं आपण कितीही निवांत केले तरी काही हरकत नाही. आणि बाहेर जायचं बोलले आणि स्कूलचं बोलले तर फिक्स टायमिंग असतो आणि त्या टायमापर्यंत आपल्याला तिथे पोहोचायचं असतं. तर राजवीरला घेऊन तर आले होते. म्हटलं चला आता घरचे कामं करते. इथे ना माझे हे मूर्ती वगैरे भरपूर असे धूळ बसले होते. म्हणजे कसं होऊन जातं रोज रोज तर आपण धुवू शकत नाही आणि कापडनं कितीही पुसलं ना तर ते क्लीन होत नाही. मी 4-5 दिवसात हे कामं काढत असते. तर इथे ना मला हे कामं आवरून घ्यायचे होते. पण तुमचं ना सारखं मला एकच कमेंट येते की ताई तू व्हिडिओ शूट करताना कोणती लाईट यूज करते. तर मी कमेंटमध्ये पण सांगितलं की मी कोणतीच लाईट म्हणजे अशी यूज करत नाही. जे माझं रिअल मोबाईलचा कॅमेरा आहे त्यानेच मी व्हिडिओ शूट करत असते. किंवा म्हणजे घरात मी थोडंसं उजेड केलेलं आहे, मोठा बल्ब लावलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं घरात उजेड असतं आणि उजेड असलं की आपण जे काही शूट करतो ना ते व्यवस्थित दिसतं. आता जास्त करून आहे ना माझे संध्याकाळचेच ब्लॉग असतात. मी सकाळचं कधीतरी शूट करत असते, म्हणजे मला वेळ भेटत नाही, सकाळची खूप घाई असते ना, म्हणून मी संध्याकाळची ब्लॉग शूट करत असते. जेवढे माझ्याकडून क्लिप झाल्या तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि संध्याकाळचं पण शूट केलं तरी चालतं. पण एवढं आहे की म्हणजे घरात आपण जे काही लाईट वगैरे लावलेलं आहे ते थोडंसं उजेड पाहिजे, म्हणजे स्पष्ट दिसायला पाहिजे आपण काय करतोय, काय बनवतोय. त्याच्यामध्ये कसं म्हणजे एकदम क्लिअर दिसतंय. आणि जर आपल्या घरात जास्तच अंधार आहे किंवा आपण शूट करतोय त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसतच नाही, तर त्याच्यामध्ये ना वेगळंच आपला व्हिडिओ होऊन जाते. त्याच्यापेक्षा ना थोडंसं मोठं बल्ब लावायचं घरात जेव्हा आपल्याला शूट करायचंय. म्हणजे मला त्रास होतो डोळ्यांना, पण मी काय करते जेव्हा मला शूट करायचंय तेव्हाच मी मोठा बल्ब लावत असते, नाहीतर रेग्युलर जे काही छोटे बल्ब आहेत तेच लावते. आणि जेणेकरून आहे ना माझ्या डोळ्यांना पण त्रास होत नाही आणि माझं व्हिडिओ पण शूट होऊन जाते. हाच कारण आहे. आणि बाकीचं तर माझं मोबाईल तुम्हाला माहिती आहे, मी मोटरोला भरपूर वेळेस सांगितलंय तुम्हाला. तोच मोबाईल मी यूज करते आणि तोच कॅमेरा आहे. दुसरी कोणतीच रिंग लाईट मी यूज करत नाही, काही नाही. जे काही रिअल आहे तेवढंच मी शूट करत असते आणि त्याच्यामध्ये भरपूर काही उजेड येऊन जाते किंवा व्यवस्थित आपला व्हिडिओ पण दिसतो. माझी जी पहिली रूम होती तिथे ना म्हणजे नॅचरल बाहेरूनच पूर्ण उजेड यायचं, तर ते खूप छान शूट व्हायचा. इथे कसं थोडंसं अंधार आहे तर थोडंसं मला मोठं बल्ब लावावं लागलं, नाहीतर ते पण आपल्याला गरज पडत नाही जर आपल्या किचनसमोर खिडकी असली किंवा जास्त घरात उजेड येत असेल. तसं तर इथे नाही आहे, थोडंसं अंधाराच येतोय. पण तसं करून घेतलेलं आहे मी, म्हणून माझी व्हिडिओची क्वालिटी चांगली येते, म्हणजे चांगलं स्पष्ट दिसते. आणि ताई तुला सुरुवातीला व्ह्यू किती येत होते तू जेव्हा व्हिडिओ टाकत होती त्या टायमाला? तर मी ना सुरुवातीला व्हिडिओ टाकत होते ना त्या टायमाला पण मला चांगले व्ह्यू यायचे बरं का. मला भीती वाटायची म्हणजे व्हिडिओ बनवताना की कसं होईल, आपल्याला जमेल का. माझी बोलीभाषा वेगळी आहे तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामध्ये कसं आपण बोलतो ना त्याच्यामध्ये भरपूर काही चुका होतात. तर मला असं वाटत होतं की नाही, जर आपल्याला नाही जमलं तर 4 लोक बघणार, अजून तर आपल्याला वेगळे काहीतरी कमेंट करणार. पण तसं काही नाही, हळूहळू करून आहे ना मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकले, लॉंग व्हिडिओ मी टाकतच नव्हते सुरुवातीला. आणि मला इतकं छान प्रतिसाद भेटलं ना तुमचं, खूप छान. तर मी इथपर्यंत आली आहे. आणि सुरुवातीला पण आहे ना खरंच म्हणजे जास्त असं विचार करत बसायचं नाही की म्हणजे आपण आपल्याकडं चांगलंच सगळं काही गोष्टी पाहिजे, माझ्याकडे हे नाही ते नाही, ते तसलं विचार करत बसलो ना तर काहीच होत नाही. आणि तसले विचार मी अजिबात केले नव्हते का, तर माझ्याकडे पहिली दुसरा मोबाईल होता त्याच्यामध्ये तर एवढं स्पष्ट दिसायचं पण नाही, चांगली क्वालिटी पण नव्हती. म्हणजे व्हिडिओ जे मी शूट करत होते तेवढं छान दिसत पण नव्हतं. तरी पण आहे ना मी कंटिन्यू काम केलं आणि खरंच आहे ना एक एक दिवस आपल्याला यश भेटतोच. तर इथे ना चला पुढची रुटीन शेअर करते. आता कपडे वगैरे राजवीरनंच आणले होते वरून, तर त्यानं चिमटे वगैरे सुद्धा काढले नाहीत, तसंच घेऊन आलाय. एखाद्या वेळेस आहे ना जर माझ्या लेकरूला मी सांगितलं की बाळ माझी खूप पाय दुखते, मला वरती जाता येत नाहीये, तू कपडे आण, तर आणतो बरं का. मला भरपूर काही मदत करतोय. पण त्याची पण ऐकावं लागतं. आज त्याला मॅगी खायची होती, मी जास्त करून देत नाही, डॉक्टर नको म्हणतात त्याला. म्हणजे तो न पौष्टिक काहीच खात नाही, म्हणजे असं काहीतरी वरचं थोडंफार खाल्लं की झालं त्याचं, म्हणून त्याचं वजन खूप जास्त कमी होतंय. म्हणून आहे ना घरचं जेवढं मला देता येईल ना तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत असते. पण एखाद्या वेळेस ना त्याला लागतं काहीतरी, म्हणून मला आज ना मॅगी बनवून द्यावं लागली त्याला. तर एका साईडला मॅगी बनवत होते तोपर्यंत म्हटलं चला हे कामही आवरून घेते. आता हे उशांचे कवर मी काढले होते धुवायला, खरंच खूप जास्त धूळ बसली होती. आणि काय करतात म्हणजे मी शोसाठीच घेतलेले हे, म्हणजे असं काही यूज करत नाही कोणी. आणि घरात ते खूप छान दिसतात. ऑनलाईनच मी घेतलेलं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी देते, खाली प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही तिथून घेऊ शकता. खरंच क्वालिटी खूप छान निघाली त्यांची.
तुम्ही जर माझे पहिल्यापासून ब्लॉग बघत असेल ना, तर तुम्ही नक्कीच बघितले असेल मी कधी ऑर्डर केले होते. 1 वर्ष झाले, पण जसले तसेच आहे. क्वालिटी खरंच खूप छान आहे. तर इथे ना मला बेड वगैरे सुद्धा आवरायचं होतं. स्कूलमधून आल्यावर आहे ना, राजवीर इतका पसारा करतोय ना, पुस्तक वगैरे सगळं काही बेडवर टाकत असतो. ते सगळं काही मला आवरायचं असतं. नीटनेटकं झाल्याशिवाय काही आपल्याला कामात मन लागत नाही. आता बेड वगैरे तरी व्यवस्थित झालं होतं. हॉलचं आवरून झालं होतं. फक्त आता घरात झाडू मारायचं होतं आणि जेवणसुद्धा बनवायचं होतं. पण थोडंसं बसून मी कामं करत असते. थोड्या मिनिटं बसले की परत कामाची सुरुवात करते. कसं थोडंसं त्रास होतोय मला खाली-वरती करायला किंवा म्हणजे असं वाकून कामं करायला खूप जास्त त्रास होतोय. पण काय करते, कामं तर आपल्याला चुकत नाही ना, तर हे कामं मी ना म्हणजे असं बसून करत असते. दिवसभर जरी केले तरी काही वाटत नाही. थोडंसं लेट होतंय, पण करत असते हळू घरातले तरी कामं आहे आपल्याला, जास्त कुठं काय करायचं असतं. पण थोडंसं ब्रेक घेऊन मी करत असते. तर इथे ना आता झाडू मारायचंच राहिलं होतं. म्हटलं चला हे पण काम उरकून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना आता मला कामाला लागायचं होतं, पण आहे ना मॅगी मला खायची होती. आता तुम्ही म्हणतात, "ताई ही चांगली नाही आहे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या बाळासाठी अजिबात ती चांगली नाही आहे." मला पण माहिती आहे. पण घरात आपण जर बनवली तर आपली इच्छा होतेच ना. आता राजवीरसाठी मी बनवत होते. त्याला मी वाढून देणार आणि मी खाणार नाही असं होणारच नाही. म्हणजे आपल्याला जर दिसली काही वस्तू तर आपण खातोच थोडीशी का असेना. मला तर तसली सवयच आहे आणि त्याला बनवून दिली म्हणून मी खाते आणि तर माझ्यासाठी मी आता बरेच दिवसानं बनवली नाही. मला पण माहिती आहे ती चांगली नाही आहे. पण काय करतात थोडीशी तर इच्छा होतेच ना आपली. मग आपण तसं करू शकत नाही ना. म्हणतात ना जे आवडलं ते खायलाच पाहिजे. म्हणून थोडीशी तरी मी खाल्ली होती त्याच्यासोबत आणि बरेच दिवसानं बरं का. रोज-रोज मी जास्त करून खात नाही. पण कसं होऊन जाते ज्या दिवशी मी व्हिडिओ शूट करायचं असलं ना, त्या दिवशी तुम्हाला दाखवत असते तर तुम्हाला असं वाटतं की मी सारखं मॅगी खाते. म्हणजे पहिली मी खायची जास्त पण आता खूप कमी केली आहे. तर इथे ना चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि आज आहे ना मला भाजीला सुट्टी होती. म्हणजे ते बोलले की भाजी वगैरे काही बनवू नको. म्हणजे पहिले ते म्हणत होते मला आपण बाहेर जेवायला जाऊया आणि त्याचं कारण हेच होतं म्हणजे त्यांचा आज वाढदिवस होता म्हणून ते आम्हाला बाहेर नेणार होते. पण बाहेरचं ना जेवायला मला नकोच वाटायला लागले. 3 महिने मी असे काढलेत ना त्याच्यामध्ये ना मला ना बाहेरचं बोलले ना वाससुद्धा चालत नाही. हॉटेलमध्ये जर गेले ना त्याचं जर वास आले ना तर मला ना इतकं भयंकर म्हणजे वेगळंच होतंय ना तर मी हॉटेलचं नावच घेत नाही. कधीच नाही. घरचं जे आहे ते मी खात असते. 3 महिन्यामध्ये मला खूप काही घडलेलं आहे. भरपूर काही गोष्टी माझ्याकडून सुटल्या आणि म्हणूनच मला आज अजिबात बाहेर जायचं नव्हतं आणि ते मला सांगत होते, की "चल जाऊया, आजच्या दिवस नको बनवू." पण म्हटलं, "नको आहे, मी घरीच करते." पण ते बोलले, की "मी भाजी आणतो." तर इथे ना त्यांचा वाढदिवस होता आज, तर जास्त काही आम्ही केलं नाही, पण घरच्या घरीच करणार होतो आणि त्यांचे मित्र पण आलेले, माझा भाऊ पण आलेला, त्यांना पण एक केक घेऊन आले होते आणि आज सकाळपासून आहे ना यांचा 5वा केक आहे. ऑफिसमध्ये वेगळे, तर घरी वेगळे आणि मित्रांसोबत वेगळे. म्हटलं इतके जास्त केक कट करण्यापेक्षा दुसरं काही केलं असतं तर बरं झालं नसतं का? पण सगळ्यांची हौस असते. सगळ्यांना आणलंय तर आपण काही नाही करू शकत आणि आम्ही पण दोघं मायलेकाईनं घरी पण आणलं होतं. तर इथे ना छोटासा सेलिब्रेशन आम्ही करत होतो. दरवर्षी आम्ही बाहेर जात असतो, पण ह्या वर्षी ना घरीच आम्ही केलं होतं आणि सगळ्यांच्या सोबत आहे ना खरंच खूप छान वाटतं आणि खूप एन्जॉय पण होऊन जातंय आणि इतकी कॉमेडी चालते ना आमची खूपच जास्त. फक्त ताई आणि भाऊजी नव्हते म्हणून आम्हाला थोडंसं वेगळं वाटत होतं. आता भाऊजीची तब्येत बरी नाही आणि ताई त्यांना सोडून येऊ शकत नाही म्हणून आहे ना ते काय आले नव्हते. माझ्या राजवीरचा वाढदिवस तर काही झालं नाही, पण तो म्हणते, "पप्पा तुमचं झालंय ना," तर त्याच्यामध्येच तो पण एन्जॉय करून घेत होता. आता त्याचं पण वाढदिवस आम्ही छान केलं असतं, पण अशा कारणामुळे आम्ही गावाकडे गेलो आणि ते झालं नाही. त्याचा वाढदिवस आहे ना दरवर्षी असंच येतोय, म्हणजे पावसाळ्यात येतोय आणि आम्हाला सारखं गावाला जावं लागतंय आणि त्याच्यामध्ये राहून जातोय. पण यांचा वाढदिवस असं येतोय, की म्हणजे सगळे कामं आवरून जातात आणि त्याच्यानंतर येतोय, तर खरंच खूप एन्जॉय होतोय. तिथे ना सगळे आता गेले होते आणि म्हटलं चला जेवणसुद्धा करून घ्यायला पाहिजे. त्यानं भाजी आणली होती बाहेरून, मला जास्त करून बाहेरचं आवडत नाही. पण आहे ना डाळ पालक आणली होती, घरच्यासारखंच होती. पहिल्यांदा घरच्यासारखी भाजी मी खाल्ली हॉटेलमधली, नाहीतर ना त्याच्यामध्ये ग्रेव्हीचाच वास असतं जास्त करून, पण तसलं काहीच नव्हतं. खरंच खूप पोट भरून जेवण केलंय आणि भात आणि चपात्या तर मी घरीच बनवून घेतल्या होत्या. तर मस्त सगळ्यांचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्या बाळानं ना त्याच्या पप्पासाठी गिफ्ट आणलं होतं. आता पहिल्यानं त्याला लक्ष राहिलं नाही द्यायचं, म्हणजे तो खेळत होता त्याच्यामध्ये, तो विसरून गेलाय, पण नंतर त्यानं दिलंय. तर तो काय कुठं जाऊन म्हणजे कमवून आणत नाही. त्यानं त्याच्या पप्पाकडूनच पैसे घेतलेले असेल. कधी घेतले मला माहिती नाही. पण त्यानं काहीतरी दिलंय याचा आनंद त्याच्या पप्पाच्या चेहऱ्यावर पण दिसतंय आणि त्यांना इतकं आवडलेलं म्हणजे त्यानं अशी वस्तू दिलेली ते का त्यांच्या कामात येऊ शकते. आता त्याला असं वाटलं की पप्पाकडे सगळे आहेत आणि आपल्याकडे एवढे पैसे नाही की आपण काय घ्यायचं पप्पासाठी. तर त्याने एक पेन घेतलाय, गोल्डन पेन त्याला बरेच दिवसानं घ्यायचं
घ्यायचं होतं आणि त्याला माहिती की पप्पाला असे पेन आवडतात आणि ही वस्तू ना त्यांच्या कामात येणारच आहे आणि ती यूज पण करणार, म्हणून त्यानं ना ही वस्तू घेतली होती. आणि त्यांच्यासाठी ना ही खूप मोठी होती, म्हणजे खूपच मोठी. त्यांना इतका आनंद होत होता, पहिल्यांदा माझ्या लेकरूनं काहीतरी मला दिलंय आणि स्वतः त्याच्या मनानं हे विचार करून आणलेलं बरं का त्यानं. तर चला, आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.